नागपुर शहर को नशा मुक्त बनाने के लिए पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल के मार्गदर्शन में चल रहे ऑपरेशन थंडर को एक बड़ी कामयाबी मिली है। पांचपौली पुलिस ने जाल बिछाकर 2 ऐसे शातिर तस्करों को गिरफ्तार किया है जो मौत का सामान यानी एमडी पाउडर बेचने की फिराक में थी। यह कार्यवाही नागपुर के वैशाली नगर इलाके में अंबेडकर गार्डन के पास कलकत्ता रेलवे लाइन के पास की गई है। पुलिस को गुप्त जानकारी मिली थी कि यहाँ नशीले पदार्थों की डील होने वाली है। पुलिस ने जाल बिछाकर मौके से आरोपी शेख आदिल शेख रशीद उम्र 33 वर्ष गणेशपेट निवासी और आशीष सागर रामटे के उम्र 34 वर्ष कांटे निवासी को गिरफ्तार कर लिया है। जब पुलिस ने इनकी तलाशी ली तो उनके पास से 12.49 ग्राम एमडी पाउडर बरामद हुआ। पुलिस ने मौके से न केवल ड्रग्स बल्कि तस्करी में इस्तेमाल होने वाला अन्य सामान जिसके कुल कीमत लगभग 2,13,020 रुपए का माल जब्त किया है। आगे की जांच पांचपौली पुलिस कर रही है। याच्यामध्ये माननीय सीपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन थंडर अंतर्गत जे एमडी आणि गांजा यांच्या विरोधी जी मोहीम अंमली पदार्थ विरोधी जी मोहीम चालू आहे त्याच्या अंतर्गत आमचे जे डीबी पथक आहे डीबी इन्चार्ज तसेच सिनियर पीआय पाचपावली यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। त्याच्यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्यावरती पूर्वीचे सुद्धा गुन्हे यामध्ये आहेत आणि त्यांच्याकडून जवळपास 12 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलेले आहे। तसेच त्यांनी ती एमडी कोणाकडून घेतली होती त्याचे नावही आम्हाला निष्पन्न झाले आहे। तर आरोपी सध्या फरार आहे आणि आमचा पुढील तपास आमच्या पीएसआय माझगावकर करत आहेत। याच्यामध्ये 2 आरोपी आहेत आशिष रामटे की त्याच्यावर पूर्वीचे 2 गुन्हे आहेत। त्यानंतर एक शेख आदिल शेख रशीद याच्यावर पूर्वीचे 4 गुन्हे आहेत। हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। यांच्यापूर्वी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। तरी सुद्धा हे एमडी बाळगताना विकताना आम्हाला मिळून आलेले आहेत। आम्ही त्याच्या अंतर्गत पुढील कारवाई करत आहोत।